समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश शिंदे होते, तर अध्यक्ष म्हणून सायन्स विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका सौ सुरेखा मस्कर ह्या लाभल्या। यावेळी या स्पर्धेचे प्रमुख प्राध्यापक एन केंगारे, प्राध्यापक आर.एच. भंडारे, प्राध्यापक कुमारी एस.एल. सूर्यवंशी, डॉक्टर एस.डी. कदम उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणाले की वक्तृत्व कला ही विद्यार्थ्यांचे जीवन विकसित करते। वक्तृत्व म्हणजे बोलल्याने होत आहे रे, आधी बोललेची पाहिजे हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे। बोलणाऱ्याच्या एरंड्या विकतात, न बोलणाऱ्याचे गहू विकत नाही हे सर्वज्ञात आहे। बोलल्याने आपल्या पंचेंद्रियांचा विकास होतो। बोलल्याने आपल्या पंचेंद्रियांना एक वेगळी चालना मिळते। तसेच बोलण्यासाठी आपण काहीतरी वाचतो, म्हणजे वाचनाची प्रेरणा ही आपल्याला यातून मिळते। विचारशक्ती वाढते। यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे। वाचाल तर बोलाल ह्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि आपला विकास करून घ्यायचा असेल तर योग्य ठिकाणी योग्य वेळी बोलले पाहिजे असे ते म्हणाले। यावेळी या स्पर्धेच्या अध्यक्षा सौ सुरेखा मस्कर यांनी 21व्या शतकामध्ये आपण अधिकाधिक वाचून त्यावर बोलले पाहिजे। बोलण्याने अनेक प्रकारचा विकास होतो। विद्यार्थी दशेमध्ये विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन बोलल्याने विद्यार्थ्यांचा विकास होतो। यासाठी विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन बोलण्याचा सराव करावा असे त्या म्हणाल्या। मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित मराठी वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे: कुमारी अवंतिका स्वामी प्रथम क्रमांक, कुमारी श्रेया गेजगे द्वितीय क्रमांक, कुमारी तंजिला फकीर तृतीय क्रमांक, तर उत्तेजनार्थ क्रमांक कुमारी भाग्यश्री ऐवळे यांनी पटकावला। यशस्वी विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवर व्यक्तींनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्पर्धा संयोजक प्राध्यापक एन केंगारे यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापिका कुमारी पी.वाय. सूर्यवंशी यांनी केले। स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर एस.डी. कदम व प्राध्यापक आर.एच. भंडारे यांनी केले। प्राध्यापिका कुमारी एस.एल. सूर्यवंशी यांनी टाइमकीपर म्हणून काम पाहिले। कार्यक्रमाचे आभार कुमारी अवंतिका स्वामींनी मानले। कार्यक्रमास महाविद्यालयातील कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकांपर्यंत पोहोचवणे आणि समाजात पसरणाऱ्या अफवा रोखण्याचे काम युवा शक्ती प्रभावीपणे करत आहे। आव्हाने आणि जबाबदारी: युवा शक्तीसमोर काही आव्हाने देखील आहेत। आजच्या तरुण बेरोजगारी, अंमली पदार्थांचे व्यसन आणि चुकीच्या विचारसरणीचा बळी ठरत असलेल्याची कधी कधी दिसते। लोकशाही टिकवण्यासाठी तरुणांनी केवळ व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर व्यक्त न होता जमिनीवर उतरून काम करणे आवश्यक आहे। भारतीय संविधान आपल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचे मूल्य शिकवते। भारतीय संविधान हे फक्त एक दस्तऐवज नाही, तर प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे। ते जपणे, त्यातील मूल्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। कारण बोलायला आपल्याला येत असतं, तेच फक्त मुद्देसूद विषयाला धरून आणि एक महत्त्वाचा शब्द इथं सभाधीपणा म्हणजे चार चौघांमध्ये उठून बोलणं, हेच आपल्याला शिकायचं आहे। यातूनच आपल्या भाषेचं संवर्धन होईल, याचबरोबर आपला व्यक्तिमत्व विकास होईल। या सगळ्या स्पर्धा आयोजित करण्याचं कारण काय आहे की तुमचं व्यक्तिमत्व, त्याचा विकास व्हावा आणि जीवनामध्ये तुम्हाला त्या गुणांचा उपयोग व्हावा, यासाठी हे सगळं केलं जातं। तर तुम्ही सगळ्यांनी सहभाग घ्यावा। ज्या आपल्या संस्कृती विभागामार्फत ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा, मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये सहभागी व्हावं। कारण कॉलेज जीवनामध्ये अशा प्रकारच्या कलागुणांचा आपल्याला जर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये समावेश झाला, त्याला वाव मिळाला, तर त्याचा उपयोग तुम्हाला जीवनभर होणार आहे, हे लक्षात घ्या।
क्रांतीसूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.